छत्रपती शिवाजी महाराज इतिहास, जन्म, जिजाऊंचे संस्कार आणि स्वराज्याची संकल्पना. इसवी सन 1630 ते 1646. प्रस्तावना. अंधारात जन्मलेला प्रकाश. 17व्या शतकातील भारत म्हणजे राजकीय अस्थिरता, परकीय सत्तांचे वर्चस्व आणि सामान्य जनतेचे हाल. दख्खनचा प्रदेश, विशेषतः महाराष्ट्र, आदिलशाही, निजामशाही आणि मुघल यांच्यात सतत चालणाऱ्या संघर्षांनी होरपळला होता. शेतकरी करांच्या ओझ्याखाली दबलेला, महिला असुरक्षित, धर्मस्थळे उद्ध्वस्त आणि स्वाभिमान पायदळी तुडवला जात होता. याच अंधारात इतिहासाने एक नवे पर्व सुरू केले. जन्म. शिवनेरी किल्ल्यावर सिंहाचा जन्म. 19 फेब्रुवारी 1630. शिवनेरी किल्ला जुन्नरजवळ डोंगराच्या कुशीत वसलेला अभेद्य किल्ला शिवनेरी. इथेच जन्म झाला एका बालकाचा, ज्याचे नाव पुढे शिवाजी म्हणून इतिहासात कोरले गेले. वडील शहाजीराजे भोसले, आई राजमाता जिजाऊ. त्या काळात शहाजीराजे हे निजामशाहीचे एक प्रभावी सरदार होते. सततच्या युद्धांमुळे जिजाऊ मातांना सुरक्षित ठिकाणी राहणे आवश्यक होते. म्हणूनच शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यावर झाला. जणू काही नियतीनेच ठरवले होते की हा बालक किल्ल्यांचा राजा होईल. जिजाऊ माता संस्कारांची शिल्पकार. शिवाजी महाराजांचे खरे घडणारे व्यक्तिमत्व समजून घ्यायचे असेल तर जिजाऊ मातांना समजून घेणे अत्यावश्यक आहे. जिजाऊ या केवळ राजघराण्यातील स्त्री नव्हत्या, त्या होत्या धैर्यशील, धर्मनिष्ठ, स्वाभिमानी, दूरदृष्टी असलेली माता. त्या शिवाजीला लहानपणापासूनच सांगत, राजा व्हायचे नाही, जनतेचा रक्षक व्हायचं. जिजाऊ मातांनी शिवाजीला रामायण, महाभारत, पुराण कथा सांगितल्या. रामातील आदर्श, भीष्माची निष्ठा आणि कृष्णाची रणनीती या सगळ्यांचा प्रभाव शिवाजीच्या मनावर खोलवर बसला. बालपण. खेळातून घडलेला योद्धा. शिवाजी महाराजांचे बालपण सामान्य नव्हते. इतर मुले खेळात रमायची, पण शिवाजी किल्ल्यांचे बुरुज न्याहाळायचे, डोंगर दऱ्यांत फिरायचे, सैनिकांच्या हालचाली पाहायचे. त्यांना लहानपणापासूनच घोडेस्वारी, तलवारबाजी, धनुर्विद्या यांचे शिक्षण मिळाले. पण त्याहून महत्त्वाचे होते नीती शिक्षण. शिवाजी महाराजांना लहानपणीच समजले, शक्ती ही अन्यायासाठी नसते, ती न्यायासाठी असते. शहाजीराजे भोसले. वडिलांचा प्रभाव. शहाजीराजे हे अत्यंत पराक्रमी पण राजकीय परिस्थितीमुळे विविध सत्तांशी संबंध ठेवणारे सरदार होते. ते कधी निजामशाहीत, कधी आदिलशाहीत कार्यरत होते. याचा परिणाम शिवाजी महाराजांवर झाला. त्यांनी पहिले राजकीय गुलामगिरी काय असते, स्वतःचे स्वातंत्र्य, अस्तित्व नसल्याची वेदना काय असते. शहाजीराजांनी थेट स्वराज्य उभार असे सांगितले नसते, तरी त्यांच्या अनुभवांनी शिवाजीला शिकवले, परकीय सत्तेखाली राहणे म्हणजे आत्मसन्मान गमावणे. दादोजी कोंडदेव. प्रशासनाचे धडे. शिवाजी महाराजांच्या शिक्षणात एक महत्त्वाचे नाव म्हणजे दादोजी कोंडदेव. ते पुणे जहागिरीचे प्रशासक होते. त्यांनी शिवाजीला शिकवले जमीन, महसूल, न्यायदान, लोकव्यवहार, प्रशासनाची शिस्त. दादोजींमुळे शिवाजी महाराजांना समजले की फक्त तलवार चालवून राज्य चालत नाही, तर व्यवस्था लागते. तत्कालीन राजकीय परिस्थिती. शिवाजी महाराज ज्या काळात वाढले तो काळ अत्यंत गुंतागुंतीचा होता. आदिलशाही. केंद्र बिजापूर, जुलमी कर, हिंदू प्रजेला दुय्यम वागणूक, मुघल सत्ता, औरंगजेबाचा वाढता प्रभाव, दख्खनकडे विस्तार, स्थानिक सरदार, स्वार्थी, जनतेकडे दुर्लक्ष. या सगळ्यात सामान्य माणूस भरडला जात होता. स्वराज्याची पहिली ठिणगी. या अन्यायाने शिवाजी महाराज अस्वस्थ झाले. ते म्हणत, ही भूमी माझी आहे, इथली जनता माझी आहे आणि या भूमीवर परकीयांचा अधिकार मला मान्य नाही. इथेच जन्म झाला हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेचा. हे स्वराज्य म्हणजे केवळ सत्ता नव्हे, केवळ सिंहासन नव्हे, तर जनतेचा अधिकार, न्याय, स्वाभिमान, मित्रमंडळी आणि विश्वासू सहकारी. शिवाजी महाराज एकटे नव्हते, त्यांच्यासोबत होते मावळ्यातील युवक, देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द असलेली साथी. या काळातच पुढे प्रसिद्ध झालेले अनेक मावळे शिवाजी महाराजांच्या विचारांशी जोडले गेले. त्यांच्यातील नाते केवळ राजाचे आणि सैनिकाचे नव्हते, ते होते बंधुत्वाचे. पहिली प्रतिज्ञा स्वराज्याची शपथ. ऐतिहासिक कथनानुसार शिवाजी महाराजांनी
महाराजांनी तरुण वयातच आपल्या सहकाऱ्यांसमोर शपथ घेतली, ही भूमी परकीयांच्या ताब्यातून मुक्त करून आपण स्वराज्य उभारू. ही प्रतिज्ञा केवळ शब्द नव्हते, तो होता इतिहासाचा प्रारंभ. शिवाजी महाराजांचा जन्म, जिजाऊंचे संस्कार, बालपण व शिक्षण, शहाजीराजे व दादोजी कोंडदेवांचा प्रभाव, तत्कालीन राजकीय परिस्थिती, स्वराज्याची बीजे, हा काळ म्हणजे शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा पाया. स्वराज्याची प्रत्यक्ष उभारणी, किल्ले आणि गनिमी कावा. इसवी सन 1646 ते 1659. प्रस्तावना विचारातून कृतीकडे. मध्ये आपण पाहिले की शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची संकल्पना कशी तयार झाली. पण इतिहास फक्त विचारांनी बदलत नाही, तो बदलतो धाडसाने, नियोजनाने आणि कृतीने. आता तो क्षण आला जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवायला सुरुवात केली. तोरणा किल्ला. स्वराज्याचा पहिला दगड, तोरणा किल्ला. इसवी सन 1646. वय अवघं 16-17 वर्ष. समोर बिजापूरची शक्तिशाली आदिलशाही आणि हातात मर्यादित सैन्य. तरीही शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला ताब्यात घेतला. हा विजय केवळ किल्ला जिंकण्याचा नव्हता, तो होता स्वराज्याचा पहिला अधिकृत पाऊल. तोरण्यावर मिळालेला खजिना महाराजांनी स्वतःसाठी वापरला नाही, तो वापरला किल्ले मजबूत करण्यासाठी, शस्त्रास्त्रांसाठी, सैनिकांच्या व्यवस्थेसाठी. यातूनच त्यांच्या निष्कलंक चारित्र्याची ओळख मिळते. राजगड. स्वराज्याची राजधानी तोरण्यानंतर लगेच महाराजांनी मुरुंबदेव किल्ला जिंकला. याचे नाव पुढे बदलून ठेवले राजगड. राजगड फक्त किल्ला नव्हता, तो होता स्वराज्याचे केंद्र, प्रशासनाची पहिली राजधानी, निर्णयांचा गड. राजगडावरूनच पुढे स्वराज्याच्या मोहिमा आखल्या गेल्या. किल्ल्यांचे महत्त्व. शिवाजी महाराजांची दृष्टी. शिवाजी महाराज म्हणत, जो किल्ले जिंकतो तोच प्रदेश जिंकतो. किल्ले म्हणजे संरक्षण, सत्ता, स्वावलंबन. महाराजांनी किल्ल्यांची निवड करताना पहिले डोंगराळ भाग, नैसर्गिक संरक्षण, पाण्याची सोय, गुप्त मार्ग. याच काळात अनेक किल्ले स्वराज्यात सामील झाले. गनिमी कावा. युद्धनीतीचा क्रांतिकारक मार्ग. शिवाजी महाराजांना माहीत होते आदिलशाही आणि मुघलांशी समोरासमोरची युद्धे लढणे तात्काळ शक्य नाही, म्हणून त्यांनी स्वीकारली गनिमी कावा. गनिमी काव्याची वैशिष्ट्ये. लहान चपळ सैन्य, अचानक हल्ले, भूगोलाचा अचूक वापर, शत्रूला गोंधळात टाकणे, गरज नसलेली लढाई टाळणे. ही युद्धपद्धती महाराष्ट्राच्या डोंगर दऱ्यांना साजेशी होती. मावळ्यांची भूमिका. स्वराज्याचा कणा. शिवाजी महाराजांचे खरे बळ होते मावळे. हे मावळे शेतकरी, गुराखी, सामान्य युवक, पण त्यांच्या मनात होती स्वराज्याची जिद्द. महाराज त्यांच्याशी राजासारखे नाही तर आपुलकीने वागत. तुम्ही माझे सैनिक नाही, तुम्ही माझे भाऊ आहात. यामुळेच मावळे प्राणांची बाजी लावायला तयार होते. आदिलशाहीचा संशय आणि संघर्ष. शिवाजी महाराजांच्या वाढत्या सामर्थ्यामुळे बिजापूर दरबार अस्वस्थ झाला. हा तरुण फार पुढे जातोय अशी चर्चा सुरू झाली. आदिलशाहीने महाराजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. कधी धमक्या, कधी वाटाघाटी, पण शिवाजी महाराज स्वराज्याच्या मार्गावरून ढळले नाहीत. कोंढाणा, पुरंदर आणि इतर किल्ले. या काळात महाराजांनी कोंढाणा, सिंहगड, पुरंदर, रोहिडा, तळेगाव परिसरातील गड हे किल्ले ताब्यात घेतले. प्रत्येक किल्ला म्हणजे स्वराज्याचा विस्तार आणि शत्रूसाठी वाढता धोका. लोकांचा राजा, जनतेशी नाते. शिवाजी महाराजांचे स्वराज्य लोकांवर लादलेले नव्हते, ते लोकांच्या मनातून उभे राहिले होते. शेतकऱ्यांची लूट बंद, अन्याय करणाऱ्या सरदारांना शिक्षा, महिलांना सन्मान, धर्मस्थळांचे संरक्षण. म्हणूनच सामान्य जनता महाराजांच्या पाठीशी उभी राहिली. स्वराज्याची पायाभरणी पूर्ण. इसवी सन 1659 पर्यंत शिवाजी महाराजांनी मजबूत किल्ले, विश्वासू सैन्य, प्रभावी युद्धनीती, जनतेचा पाठिंबा हे सगळे उभे केले. पण आता आदिलशाही शांत बसणार नव्हती आणि इथेच इतिहासाला एक निर्णायक वळण मिळाले. पुढील वादळाची चाहूल. अफझल खान बिजापूर दरबाराने ठरवले, शिवाजीला संपवायलाच हवं आणि पाठवला गेला कुख्यात सरदार अफझल खान. हा संघर्ष स्वराज्याच्या अस्तित्वाचा प्रश्न ठरणार होता.
तोरणा किल्ला स्वराज्याची सुरुवात, राजगड पहिली राजधानी, किल्ल्यांचे महत्त्व, गनिमी कावा, मावळ्यांची ताकद, आदिलशाहीचा वाढता संघर्ष. हा काळ म्हणजे स्वराज्याचा पाया मजबूत होण्याचा काळ. आत्तापर्यंत आपण इतकं पाहिलेलं आहे. अफजल खानाचा वध आणि प्रतापगडाचा निर्णायक विजय. 1659. स्वराज्य अस्तित्वाच्या कसोटीवर शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पायाभरणी मजबूत केली होती. परंतु ही वाढती ताकद बिजापूरच्या आदिलशाहीला सहन होणारी नव्हती. दरबारात एकच चर्चा सुरू झाली. शिवाजीला थांबवले नाही तर तो आपले राज्यच उद्ध्वस्त करेल. याच भीतीतून जन्म झाला एका क्रूर, धूर्त आणि अनुभवी सरदाराच्या मोहिमेचा. अफजल खान. आदिलशाहीचा राक्षस अफजल खान, उंच, बलाढ्य, क्रूर स्वभावाचा आदिलशाहीचा प्रसिद्ध सरदार. त्याचा इतिहास मंदिरांची तोडफोड, जनतेवर अत्याचार, कपट नीतीने शत्रूंचा अंत. बिजापूर दरबाराने ठरवले शिवाजीला मारण्यासाठी तलवार नव्हे कपट वापरायचं. अफजल खानाला स्पष्ट आदेश मिळाले. शिवाजीचा खात्मा, स्वराज्याचा अंत, अफजल खानाची रणनीती, कपटाचा मार्ग. अफजल खान थेट युद्धासाठी आला नाही, तो आला धर्मस्थळे उद्ध्वस्त करत, जनतेत दहशत माजवत. पंढरपूर, तुळजापूर, आसपासचा परिसर हे सगळं त्याने जाणीवपूर्वक नष्ट केलं, जेणेकरून शिवाजी महाराज भावनेने बाहेर येतील. पण शिवाजी महाराज भावनेने नाही, बुद्धीने निर्णय घेणारे होते. प्रतापगडाची निवड रणभूमी नव्हे सापळा. शिवाजी महाराजांनी ठरवले लढाई माझ्या अटीवर होईल. त्यांनी अफजल खानाला संदेश पाठवला, आपण भेटून बोलूया. भेटीचे ठिकाण प्रतापगड. प्रतापगड म्हणजे डोंगराळ, दाट जंगल, गुप्त वाटा. महाराजांना माहीत होते इथे अफजल खानाची ताकद निष्प्रभ ठरेल. भेटीची तयारी सावध पण शांत. अफजल खानाला वाटले शिवाजी घाबरला आहे. त्याने भेटीस मान्यता दिली. शिवाजी महाराजांनी मात्र अंगात चिलखत घातले. हातात वाघनखं, कमरेला बिचवा, बाहेरून साधेपणा, आतून पूर्ण तयारी. ऐतिहासिक भेट. इतिहास थांबलेला क्षण. प्रतापगडाच्या पायथ्याशी तो निर्णायक क्षण आला. एकीकडे अफजल खान बलाढ्य, अहंकारी, दुसरीकडे शिवाजी महाराज शांत, संयमी, सावध. दोघे एकमेकांच्या जवळ आले. अफजल खानाचा कपटवार. भेटीच्या वेळी अफजल खानाने अचानक शिवाजी महाराजांना आलिंगनात पकडले आणि छातीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. तो क्षण म्हणजे मृत्यू आणि इतिहास यांच्यातील अंतर. वाघनखं आणि स्वसंरक्षण. पण शिवाजी महाराज तयार होते. क्षणातच त्यांनी वाघनखं अफजल खानाच्या पोटात रोवली. बिचव्याचा वार केला. अफजल खान जोरात ओरडला, धावा धावा, पण वेळ निघून गेलेली होती. सय्यद बंडाचा वार आणि जिवंत राहिलेला सिंह. अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा शिवाजी महाराजांवर झेपावला, पण जीवा महाला हा निष्ठावंत मावळा क्षणात पुढे आला. त्याने सय्यद बंडाचा शिरच्छेद केला होता. जीवा म्हणून वाचला शिवा. प्रतापगडाचा रणसंग्राम तो संकेत ठरला होता. डोंगरातून मावळे तुटून पडले. तोफा, तलवारी, गनिमी कावा. अफजल खानाचे सैन्य पूर्णपणे गोंधळले. अल्प वेळातच आदिलशाहीची फौज पराभूत झाली. अफजल खान वध, अर्थ आणि महत्त्व. विश्वासघात नव्हता, कपट नव्हता, तो होता स्वसंरक्षण, स्वराज्याचे रक्षण. अन्यायाविरुद्ध उभा राहिलेला निर्णय. इतिहासाने सिद्ध केले शिवाजी महाराज कधीही पहिला वार करणारे नव्हते. विजयाचा परिणाम स्वराज्याची मान्यता. या विजयानंतर आदिलशाही हादरली. मुघल सावध झाले. सामान्य जनता आनंदित झाली. शिवाजी महाराजांचे नाव दख्खनभर पसरले. स्वराज्याला खरी ओळख मिळाली. जनतेचा राजा. विजयातील संयम. विजयानंतर लूट. मर्यादित महिलांना संरक्षण. धर्मस्थळांचा सन्मान. महाराज म्हणाले विजयातही मर्यादा हवी. हीच गोष्ट त्यांना इतर राजांपेक्षा वेगळी ठरवते. स्वराज्याची नवी दिशा. प्रतापगडाच्या विजयानंतर शिवाजी महाराज फक्त बंडखोर राहिले नाहीत, ते झाले एक मान्यता प्राप्त शक्ती, भविष्यातील सम्राट. आता मुघल साम्राज्याशी थेट संघर्ष अटळ होता. मुघल साम्राज्याशी संघर्ष. शाहिस्तेखान, सुरत आणि आग्र्याहून सुटका. 1660 ते 1666. प्रस्तावना. नवा शत्रू, नवे आव्हान. अफजल खानाच्या पराभवानंतर आदिलशाही हादरली होती, पण आता स्वराज्यासमोर याहून मोठा शत्रू उभा राहिला होता. मुघल साम्राज्य. दिल्लीचा बादशहा औरंगजेब दख्खनकडे लक्ष ठेवून
त्याला समजले होते, हा शिवाजी केवळ बंडखोर नाही, तो भविष्यातील सम्राट ठरू शकतो. औरंगजेबाची रणनीती. शाहिस्तेखानाची नेमणूक. औरंगजेबाने आपल्या अत्यंत विश्वासू आणि अनुभवी सरदाराला दख्खनची जबाबदारी दिली. शाहिस्तेखान औरंगजेबाचा मामा, अनुभवी सेनापती, मोठ्या सैन्याचा मालक. त्याला स्पष्ट आदेश मिळाले, शिवाजीचा बंदोबस्त करा. पुण्यात मुघलांची छावणी. शाहिस्तेखान मोठ्या फौजेसह पुण्यात आला. त्याने पुणे शहर ताब्यात घेतले. लाल महालात मुक्काम ठोकला. आसपासचे प्रदेश उद्ध्वस्त केले. मुघल सैन्याचा माज वाढला. जनतेवर अत्याचार सुरू झाले. महिलांचा अपमान, शेतकऱ्यांची लूट. शिवाजी महाराज शांत होते, पण ही शांतता वादळापूर्वीच होती. शिवाजी महाराजांचा निर्णय थेट युद्ध नाही. शिवाजी महाराजांना माहीत होते, समोरासमोर लढाई सध्या शक्य नाही. म्हणून त्यांनी ठरवले, शत्रूला त्याच्या गर्वावरच घाव घालायचा. यातूनच जन्म झाला इतिहासातील सर्वात धाडसी मोहिमेचा. लाल महालावर रात्रीचा हल्ला. एप्रिल 1663. रात्र. पुणे शांत झोपलेले, पण अंधारात इतिहास जागा होता. शिवाजी महाराज थोड्याशा मावळ्यांसह गुप्त मार्गाने लाल महालात शिरले. शाहिस्तेखानावर घाव. अचानक गोंधळ उडाला. शिवाजी महाराज थेट शाहिस्तेखानाच्या खोलीत पोहोचले. तलवारी चमकल्या. शाहिस्तेखान घाबरला. त्याने पळण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराजांनी त्याची 3 बोटे कापली. तो जिवंत राहिला, पण त्याचा अपमान मुघल साम्राज्यासाठी अत्यंत लज्जास्पद होता. मुघल साम्राज्याचा अपमान. या घटनेनंतर औरंगजेब संतप्त झाला. शाहिस्तेखानाला हटवण्यात आले. मुघलांची प्रतिमा मलिन झाली. शिवाजी महाराजांनी सिद्ध केले, संख्या नाही, धैर्य महत्त्वाचं. सुरतेची मोहीम. आर्थिक युद्ध. मुघल साम्राज्य आर्थिकदृष्ट्या मजबूत होते. त्यांचे मोठे व्यापारी केंद्र सुरत. शिवाजी महाराजांनी ठरवले, शत्रूच्या मुळावर घाव घालायचा. सुरतेवर धाड. शिवाजी महाराज सुरतेत दाखल झाले. पण ही लूट अंधाधुंद नव्हती, अन्यायकारक नव्हती. गरिबांना त्रास नाही, महिलांना सन्मान, धर्मस्थळांचे रक्षण. लूट झाली फक्त श्रीमंत अन्यायी व्यापाऱ्यांची. हा पैसा वापरला गेला स्वराज्य बळकट करण्यासाठी. मुघलांचा संताप आणि पुढील पाऊल. सुरतेच्या घटनेनंतर औरंगजेबाने ठरवले, शिवाजीला जिवंत पकडायचं आणि पुढे राजकारणाचा नवा डाव मांडला गेला. पुरंदरचा तह. मुघल सरदार जयसिंह मोठ्या सैन्यासह आला. स्वराज्यावर प्रचंड दबाव आला. शिवाजी महाराजांनी राज्य वाचवण्यासाठी पुरंदरचा तह 1665 स्वीकारला. या तहानुसार काही किल्ले मुघलांना देणे, काही प्रदेश गमावणे. मुघलांची तात्पुरता सलोखा. हा तह म्हणजे हार नव्हता, तो होता वेळ मिळवण्याची रणनीती. आग्र्याला जाण्याचा निर्णय. तहानुसार शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात आग्र्याला गेले, पण तिथे त्यांना योग्य सन्मान दिला गेला नाही. दरबारात अपमान, दुर्लक्ष. शिवाजी महाराज संतप्त झाले. कैद. मृत्यूची छाया. औरंगजेबाने शिवाजी महाराजांना घरात नजरकैदीत ठेवले. मृत्यू जवळ होता, पण शिवाजी महाराज हतबले नव्हते. त्यांचा मेंदू अजूनही युद्ध लढत होता. आग्र्याहून सुटका. इतिहासातील अद्भुत घटना. शिवाजी महाराजांनी अत्यंत चतुर योजना आखली. दररोज फळांच्या पेट्या बाहेर जाऊ लागल्या आणि एके दिवशी त्या पेट्यांतून शिवाजी महाराज व संभाजी महाराज सुटले. ही सुटका इतिहासातील सर्वात धाडसी पलायन ठरली. स्वराज्यात पुनरागमन. स्वराज्यात परततात. जनतेत आनंद उसळला. शिवाजी महाराज पुन्हा पूर्ण ताकदीने उभे राहिले. आता खरी लढाई सुरू होणार होती. आग्र्याहून सुटका ही केवळ धाडसी पलायन कथा नव्हती, ती होती स्वराज्याच्या पुनर्जन्माची घोषणा. शिवाजी महाराज परतल्यानंतर स्वराज्य अधिक संघटित, अधिक व्यापक आणि अधिक आत्मविश्वासी झाले. आता उद्दिष्ट स्पष्ट होते, स्वराज्याला सार्वभौम, वैध आणि सुसंघटित राज्याचा दर्जा देणे. राज्याभिषेकाची गरज का आवश्यक होती? राज्याभिषेक. शिवाजी महाराजांनी अनेक प्रदेश जिंकले होते, परंतु त्या काळात वैध राजपदासाठी धार्मिक व राजकीय मान्यता आवश्यक होती. राज्याभिषेकाशिवाय कर संकलन वैध ठरत नव्हते. परकीय राज्ये मान्यता देत नव्हते. अंतर्गत प्रशासनाला मर्यादा येत होत्या. म्हणूनच महाराजांनी ठरवले, स्वराज्याला आता अधिकृत सिंहासन मिळवायलाच हवे. रायगडाची निवड स्वराज्याचे सिंहासन, स्वराज्याची राजधानी म्हणून निवड झाली. रायगड अभेद्य किल्ला, डोंगरमाथ्यावर वसलेला, संरक्षणासाठी उत्तम, प्रशासनासाठी योग्य
योग्य. रायगड फक्त किल्ला नव्हता, तो होता स्वराज्याचे हृदय. राज्याभिषेक समारंभ 6 जून 1674. ऐतिहासिक दिवस 6 जून 1674. रायगडावर भव्य समारंभ झाला. वेदमंत्र, शंखनाद, ढोल ताशे आणि हजारो जनतेच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराज मराठा स्वराज्याचे अधिपती झाले. हा राज्याभिषेक कोणत्याही परकीय सत्तेच्या विरोधात नव्हता, पण स्वराज्याच्या स्वातंत्र्याची घोषणा होता. छत्रपती या पदाचा अर्थ, छत्रपती म्हणजे छत्र म्हणजे संरक्षण, पती म्हणजे स्वामी म्हणजेच जनतेचे संरक्षण करणारा राजा. शिवाजी महाराजांनी राजेपदाला वैयक्तिक सत्तेऐवजी जनतेच्या सेवेशी जोडले. अष्टप्रधान मंडळ, प्रशासनाची शिस्त शिवाजी महाराजांनी शासनासाठी स्थापन केले. अष्टप्रधान मंडळ पद, जबाबदारी, पेशवा, अंतर्गत प्रशासन, अमात्य, महसूल, सचिव, पत्रव्यवहार, मंत्री, जनसंपर्क, सेनापती, लष्कर, सुमंत, परराष्ट्र, न्यायाधीश, न्याय, पंडितराव, धर्मकार्य हे केवळ सल्लागार स्वरूपाचे, राजाला उत्तरदायी पारदर्शक कारभार करणारे. न्यायव्यवस्था, राजा नव्हे न्याय सर्वोच्च. शिवाजी महाराजांचे न्याय धोरण स्पष्ट होते. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. महिलांवरील अत्याचारास कडक शिक्षा. लूटमार निषिद्ध. धर्मस्थळांचा अपमान गुन्हा स्वतःच्या सैन्यालाही. नियम तोडल्यास शिक्षा होत असे. शेतकरी धोरण, स्वराज्याचा आधार. शिवाजी महाराज जाणत होते, शेतकरी सुखी तर राज्य समृद्ध. कर निश्चित आणि मर्यादित. जबरदस्तीची वसुली नाही. पीक नसल्यास सवलत. यामुळे शेतकरी स्वराज्याची भावनिकदृष्ट्या जोडले गेले. महिलांचा सन्मान. अद्वितीय धोरण. त्या काळात महिलांचा अपमान सामान्य होता. पण शिवाजी महाराजांनी स्त्रीवर अत्याचार, मृत्यूदंड, युद्धात स्त्रियांना संरक्षण, पकडलेल्या स्त्रियांना सन्मानाने परत हे धोरण त्या युगात क्रांतिकारी ठरले. नौदलाची उभारणी. समुद्रावर स्वराज्य. शिवाजी महाराजांनी ओळखले, जो समुद्रावर राज्य करतो तो व्यापार आणि संरक्षण दोन्ही सांभाळतो. म्हणूनच त्यांनी उभारले भारताचे पहिले सशक्त नौदल. प्रमुख किल्ले सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, कोलाबा. नौदलामुळे समुद्री चोचे राखले गेले. व्यापार सुरक्षित झाला. परकीय आक्रमणे थांबली. शेवटची वर्ष थकवा पण निर्धार. राज्याभिषेकानंतरही शिवाजी महाराज थांबले नाही. ते सतत मोहिमा आखत, किल्ले मजबूत करत, प्रशासन तपासत, पण सततच्या संघर्ष शरीरावर परिणाम करत होता. शिवाजी महाराजांचे निधन 3 एप्रिल 1680 झाले. रायगड. शिवाजी महाराजांचे निधन झाले. संपूर्ण स्वराज्यावर शोककळा पसरली. पण त्यांनी मागे ठेवले एक मजबूत राज्य, एक जागरूक समाज आणि एक अमर विचार. शिवाजी महाराजांचा वारसा. शिवाजी महाराजांचा वारसा म्हणजे स्वाभिमान, न्याय, धर्मसहिष्णुता, राष्ट्रभावना. त्यांचा विचार पिढ्यानपिढ्या जिवंत राहिला. इतिहासातील स्थान. इतिहासात अनेक राजे झाले, पण शिवाजी महाराज हे जनतेच्या हृदयात राहणारे राजे होते. ते तलवारीने जिंकले, पण न्यायाने राज्य केले. अशाच नवीन व्हिडिओसाठी किंवा अशा माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. तुम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर चला, याच्यानंतर एका नवीन नेत्याचा असाच एक इतिहास घेऊन पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत बाय बाय.